गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तुम्हा सर्वांचं मिनी व्लॉग आणि लॉंग व्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत. गुड मॉर्निंग. तर आर्यनला आज खायची इडली आहे ना आर्यन, त्यासाठी मला काल प्रिपरेशन करून ठेवायला सांगितलं. आज हाय संडे आणि आज डेट आहे 12/7/2026. कालच आहे ना, रात्री मला झोपायला किती वाजले? 1 वाजला मला झोपायला. कारण तुम्ही जो ब्लॉग बघितला असेल ना, मी अपलोड केलेला आहे. फुल ब्लॉग तुम्ही यूट्यूबला जाऊन चेकआउट करा आणि शॉर्ट व्हिडिओ आहे तो मी आपल्या इन्स्टाला टाकलेला आहे. चला तर मग आता इडली बनवून घेऊया. तसं तर रुटीन माझं आज 8 वाजता चालू झालेलं आहे, पण मला काही व्हिडिओ पोस्ट करायचे होते जे मी इन्स्टाला आणि यूट्यूबला पोस्ट केले. स्टे ट्यून. तर आपलं जे बॅटर आहे ना ते बघून घेऊया. कुकरमध्येच ठेवलं होतं. वाव, खूप छान फर्मेंट झालं बरं का, बघू शकता. खूप मस्त झालेलं आहे. आता याच्यामध्ये ना मीठ वगैरे टाकायचं आहे आणि मी थोडंसंच खायचं सोडा याच्यामध्ये ॲड करते. तर याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे, मिक्स करून घ्यायचं चांगलं. याच्यामध्ये टाकते मी खायचा सोडा, म्हणजे आपली इडली जी आहे ती छान जाळीदार होईल. तयार झालं. इडली पात्राच्या भांड्यामध्ये पाणी भरलं, गॅसची फ्लेम ऑन केली आणि फ्लेम सध्या मीडियम ठेवायची आहे. सगळं मी तेल लावून ग्रीस करून घेतलं. त्यानंतर इडलीचं बॅटर जे आहे ते प्रत्येक पात्रामध्ये टाकलं. आपल्या इथे 16 इडल्या तयार होतील आणि याच्यावर झाकण म्हणून मी खलबत्तावरून ठेवून घेतला आहे. नाश्ता. काय बनवते सांग? नाश्ता बनवणार. नाश्त्यामध्ये काय बनवते? नाश्ता. काय बनवते पण त्यामध्ये सांग. सांग सांग सांग, हसत नाही, सांग. इडली. इडली. इडली तुला आवडते? आवडते. ओके. तिखट. बापरे, यांचं याच्यामध्ये ना मोलाचं योगदान आहे बरं का. खोबरं मस्त कट करून देत आहे. मला बोलते मला व्हिडिओमध्ये नको घेऊ, म्हणून त्यांना मी घेत नाही आहे. पण खरंच कॅमेरा पाठीमागची मेहनत करणाऱ्याची पण म्हणजे खूप मेहनत असते असं म्हणायचं आहे मला इथे. पण ते बोलतात मला नको घेऊ. हे बघा मस्त खूप नारळ त्यांनी फोडलाय. थांब, इडली तयार होते तोपर्यंत आपण चटणीची तयारी मी करून घेतली. इथे खोबरं घेतलेलं आहे, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता 2-3 पानं घेतले वाटण करण्यासाठी आणि ह्या डाळ्या घेतलेल्या आहेत. आणि फोडणीसाठी घेतले मोहरी, त्यानंतर घेतले जिरे आणि मस्त अशी कढीपत्त्याची पानं येतात मध्ये मध्ये. तर म्हटलं चला आता हे पण क्लीन करायचं होतं, खूप खराब झालेले आहे. आर्यनने ऑलरेडी क्लीन करायला घेतले आहे. एकदम छान अशी इडली आपली बनून तयार झालेली आहे. आणि बघू शकता तुम्ही टूथपिकने इथे मी बघितलं तर टूथपिक एकदम क्लीन निघाली, म्हणजेच आपली इडली छान बनून तयार झाली. आणि चटणी सुद्धा रेडी. तर आपली इथे चटणी तयार झालेली आहे आणि आता याला आपण तडका देऊ. ते गॅसवर मी भांडं ठेवून घेतले, त्यामध्ये 2 पळी तेल टाकलं आणि मोहरी टाकून घेतली. मोहरी छान तडतडली तोवर लगेच टाकले जिरं आणि मस्त कढीपत्ता टाकला आणि बाजूला झाला एकदम, कारण कढीपत्ता टाकला की तो अंगावर उडतो. आणि छान असा तडका दिला. त्यानंतर गरमागरम इडली इथे तयार झाली आणि ती इडली मी काढून घेत होते, कारण माझ्या मुलाला खूप भूक लागली होती. आणि इथे सेकंड बॅचसुद्धा लावून घेतलेली आहे. तोवरच त्याला म्हटलं की मम्मी मला ना डोसे पण खायचे आहे. तर किचन ओटा एकदम क्लीन करून घेतला, गॅससुद्धा पुसून घेतला, पाणी वगैरे थोडं सांडलं होतं. त्यानंतर त्याच्यासाठी परत इथे डोसे बनवायला घेतले. सेम बॅटर आहे, सेम बॅटरचेच मी डोसे बनवायला घेतले, कारण त्याला खायचे होते डोसे. आणि डोसे खात होत नाही तोवरच बोलला मला आपेसुद्धा खायचे आहे. पुढे बघा. आर्यन कसं झालं नाश्ता? आई तू खूप छान बनवलं नाश्ता. थँक्यू. वेलकम. तुमचं काय म्हणणं आहे? नाश्ता खूप छान झाला, एकच नंबर नाश्ता झालाय. थँक्यू. अप्रतिम. आणि एवढ्या आद्या? मेहनतीने नाश्ता बनवलाय. हा, थँक्यू सो मच. तू बनव. हो, मीच बनवलं. थँक्यू. वेलकम. डोसा पाहिजे ना तुम्हाला? आता डोसे खाऊन तेच सांगतो. लाडक्या लेकाची ऑर्डर आली. म्हटलं आई आज स्पेशल आहे, संडे आहे, म्हटलं स्पेशल बनायलाच पाहिजे. मग हट्ट पूर्ण करण्यासाठी कोण? तर आई. मग काय, तेच बेटर होतं. सेम बारीक कांदा कापून घेतला, मस्त बारीक टोमॅटो कट केला आणि कोथिंबीर माझ्याकडे थोडीशीच होती. चवीपुरतं मीठ त्यामध्ये ॲड केलं आणि मस्त थोडंसं लाल तिखट ॲड केलं चवीसाठी, चव छान येईल. आणि मस्तपैकी असे आपले आप्पे बनून तयार झालेलं आहे. या तुम्ही पण नाश्ता करायला. आता मी एकटीच राहिली होती नाश्ता करण्यासाठी, तर गरमागरम आप्पे पण बनलेच आहे. आणि मला नाश्ता करायचा होता कारण मला खूप भूक लागली होती.
सो तुम्ही पण या, कंटिन्यू राहा. बाय. या नाश्ता करायला. दीदी आता मी करते नाश्ता. बोल. तुम्ही पण या नाश्ता करायला. मस्त असा नाश्ता झालेला आहे. आणि खरं सांगू, जेव्हा आपण आपल्या हाताने बनवतो आणि आपल्या त्याच्यामध्ये प्रेम असतं, आपली भावना असते चांगली, बाहेरचं तर आपण आणतोच आणि इझिली मिळतं. अजून भांड्यांचा पसारा पडलाय तिकडं, तो पण आवरायचा आहे. पण आपण आपल्या हाताने आपल्या मुलांसाठी, आपल्या घरातल्यांसाठी, परिवारासाठी बनवतो, तेव्हा तो आनंद खूप वेगळा असतो. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा. आणि आपले ॲपे जे आहे ना, आपे ते पण छान झाले. आर्यनची इच्छा होती बनवाय म्हणून बनवले, तर मस्त झालेले आहे, एकदम छान. बघू शकता. नाश्ता तर झाला, पण भांड्यांचा खूप पसारा निघाला. आणि ऑब्विसली आपण जेव्हा काही बनवतो त्यावेळी पसारा तर होतच होतो. आणि त्यानंतर आद्याची पण आंघोळ झाली. आज ती म्हटली मला निवांतच आंघोळ पाहिजे. खूप हट्ट करत होती. रोज कशी असते, धावपळ असते, कामावर जायचं असतं आणि मग तिचं पण शेड्यूल बिझी, आमचं पण बिझी असतं. तर म्हटलं आज नको लेकराला परेशान करायला. तर आज तिची पण निवांत अशी आंघोळ झाली. आणि त्याच्यानंतर मला लावायची होती मेहंदी. तर म्हटलं चला मी पण मेहंदी लावून घेते केसांना. तर ही निशा मेहंदी पावडर आहे. याच्यामध्ये मी काही ॲड केलेलं नाही आहे. फक्त मेहंदी पावडर घेतली, पाणी घेतलं आणि अशी फाईन अशी पेस्ट तयार करून घेतली. आणि पेस्ट तयार झाल्यानंतर मी आता लावणार आहे केसांना. तर माझे केस तुम्ही बघू शकता, थोडेसे फ्रंटला जे आहे ना, ते 1-2 असे व्हाईट मला दिसले. आणि मला थोडी केसांना शाईन आणि थोडंसं कलर चेंज हवा होता, त्यामुळे मी इथे घेतली मेहंदी लावायला. याच्या आधी मी खूप लाँग टाईम लावली होती आणि आता खूप वर्षानंतर मी आता ही मेहंदी इथे लावायला घेतलेली आहे. तर फायनली मी माझं मेहंदी लावून वगैरे झालेलं आहे छानपैकी. त्यानंतर भांड्याचा खूप पसारा झाला होता, म्हटलं तो आधी क्लीन करून घेऊया. आणि भांडी एकदम क्लीन झाली, किचन ओटा, गॅस सगळं असं मन एकदम तृप्त झालं, प्रसन्न वाटतं खूप. त्यानंतर म्हटलं चला किचनचा मेकअप झालेला आहे आणि पितांबरीने भांडीसुद्धा छान क्लीन झालेली आहे. आत्ता लावूया चेहऱ्याला फेस पॅक. तर हा माझा खूप आवडता फेस पॅक आहे. तर इथे मी हळद, कच्चं दूध आणि बेसन पीठ हे सगळं मिक्स करून चेहऱ्याला लावून घेतलं. आता हेअर वॉश केल्यानंतर आणि फेस वॉश केल्यानंतर भेटूया. बाय. गुड इव्हनिंग. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आपला हा लॉंग व्हिडिओ आहे, त्यामुळे मला परत परत कॅमेरा हातात घ्यावा लागतोय आणि शूट करावं लागतंय. तर आता काल आम्ही शॉपमध्ये गेलो होतो, तिथे मी काय घेतलं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याच्या अगोदर पूजाच्या लग्नाला जायचं आहे, तर तिथे मी कुठली साडी वेअर करणार आहे हे मी तुम्हाला दाखवते. लग्नात जी साडी वेअर करणार ती अजून मी ठरवलं नाहीये, पण हळदीसाठी मी एक साडी घेतली, ती नक्कीच दाखवते. तर ही साडी ना मी घेतली पूजाच्या हळदीसाठी म्हणून नाही, तशी माझ्याकडं काय म्हणता येईल, हळदीच्या कलरच्या साड्या खूप आहे. हा थोडा मस्टर्ड कलर आहे. आणि जेव्हा धोंडा होता बघा अधिक मासमध्ये, तुम्ही बघितलं असेल, माझ्या सिस्टर इनला, आमच्या नणंद आणि माझी मावशीची मुलगी वगैरे, त्यांना सगळ्यांना मी साडी दिलेली आहे. त्याच वेळी त्यांच्यासाठी जेव्हा साडी घ्यायला गेली ना कला सिल्कमध्ये, तेव्हा मला ही साडी खूप आवडली होती. काय होते अद्या? तर ताईचा होता स्काय ब्लू कलर, त्यांना तो आवडतो. मिस्टरांनी त्यांच्यासाठी तो चूज केला होता आणि मी माझ्यासाठी हा कलर घेतला होता. मस्टर्ड कलर आहे हा, खूप छान आहे. आणि बघू आता म्हटलं हळदीसाठी मी हा वेअर करेल. तर पूजाने पण तिचं जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, तिचं केळवण होतं त्यावेळी हीच साडी तिने नेसली होती. मस्त साडी आहे. साडी म्हटलं ना आता मला खूपच आवडते साडी. तर हा मस्टर्ड शेड आहे पूर्णपणे. आणि ना याचा ब्लाऊज जो आहे तो मी असा शिवून घेतलेला आहे बिरहाटचा. म्हणजे लॉंगच असतात माझे स्लीव, पण यावेळी म्हटलं त्याला असं शिवूया. आणि पूजाने आमच्यासाठी आहेर घेतलाय अगोदरच. आहेर म्हणता येईल, काय म्हणता येईल माहित नाही, मानपान असतो. तर त्यांनी आमच्यासाठी पण घेतलाय. यांच्यासाठी म्हणजे माझ्या मिस्टरांसाठी पण कपडे घेतले आणि माझ्यासाठी पण सुंदर साडी दिली आहे. कोमलला पण दिली वरच्या आणि दादांना पण दिली आहे. दादांना कपडे दिले आणि त्यांना तिला साडी दिली आहे.
आणि आता दाखवते पूजाने ही माझ्यासाठी. पूजेच्या आई पप्पाने साडी घेतली, सेमच घेतली आहे कोमलला आणि मला, आणि त्यांना पण सेम कपडे घेतले आहे, दादाला आणि यांना. तर असे कपडे पाठवले आहे. कापड आहे रेमंडचं, मस्त आहे. तर आता हे शिवून कधी घेतील माहीत नाही, कारण लग्न तर जवळ आलं आहे. छान आहे, कलर वगैरे मस्त आहे. आणि आता माझी साडी तुम्हाला दाखवते. साडी म्हटलं ना जीव की प्राणच आहे, किती पण साडी असेल. मस्त आहे, काट असे आहे आणि याच्यावर मस्त अशी मोराची डिझाईन दिलेली आहे. आणि याचा ना ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट पिंक शेड, पिंक. व्हिडिओमध्ये कसं दिसतंय तुम्हाला? पिंक शेड आहे बघा, मस्त दिलेला आहे, कॉन्ट्रास्ट छान दिलेला आहे. आणि साडी एकदम चापून चापून बसेल, मोठी पण आहे साडी. तर थँक्यू सो मच पूजा आणि ऑल फॅमिली. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानते. एवढं छान गिफ्ट आम्हाला तू दिलं आहे. ॲक्च्युली गरज नव्हती याची, ह्या सगळ्याची, पण तुम्ही जे केलं मनापासून त्यासाठी मनापासून धन्यवाद. तर काल शॉपमध्ये काय घेतलं दाखवते. तर हे घेतले आहे, रोज किंग मध्ये आहे, रोज ग्लो, इन्स्टंट रोज ग्लो. जशी आपली काय बोलतात त्याला, NYBच आहे ना स्ट्रोब क्रीम, तशी, मला नाव पण लक्षात येत नाहीये. तर ती खूप फेमस आहे, त्याचे खूप लोकांनी वेगळं घेतलं, त्यानंतर घेत होते. तर ती थोडी वेगळी आहे. थांब जरासं. NYBचं खूप लोकांनी रिव्ह्यू घेतलेला आहे, त्याच्यामुळे ना NYBची स्ट्रोक क्रीम लवकर लक्षात राहते. पण मी आतापर्यंत कधी यूज नाही केली, फर्स्ट टाइम मी घेतली, कारण इन्स्टंट ग्लोवी मेकअप मला हवा असतो ना कधीतरी, त्यामुळे मी घेतली आहे. तर बघू आता, तुम्हाला पण मी यूज करून दाखवते. आणि ही सांगितली होती पूजाने लिपस्टिक, तर हा शेड मी घेतलाय तिच्यासाठी. आता बघू, ब्राईडला छान जातो हा शेड. आणि हे याला काय बोलतात, नेलपेंट लावल्यानंतर हे कोटिंग करायला वरती. आणि हा मेकअप स्प्रे घेतलेला आहे, मेकअप फिक्सर आहे, एवढंच घेतलं तेवढं. आणि मेहंदीची पुडी जी आज मी केसांना लावली ती. तर असं छान दिसतोय का तुम्हाला? बाहेर गेल्यानंतर छान दिसणार. बरगंडी शेड होता, हे बघा. पहिल्यांदाच लावली मी खूप दिवसानंतर, लॉंग टाइम नंतर लावली, याच्या आधी मी कधीच लावली. तर चला आता आपण बघूया याचा रिझल्ट कसा आहे. तर बघा असं आहे, लावल्यानंतर कसं दिसतंय ते बघूया आपण. रिझल्ट पण पाहिजे ना आपल्याला. हे ऍक्च्युली पिलग्रिम्स आहे, आणि मी ना मॉइश्चरायझर फक्त लावलेले बरं का. तर तुम्हाला जवळून दाखवते. थोडीशीच अमाऊंट मी घेतली होती, आणि एवढी थोडीशी शाईन आलेली आहे. जसं लाईट मध्ये गेलं ना, तर लाईटचे ते लाईट कॉम्प्लेक्शन पडतात ना, तसं आपल्या म्हणजे फेस हायलाइट होतो, चिकबोन आपले, आणि नोज वरती वगैरे. तर मी थोडीशीच क्वांटिटी घेतली, थोडीशी अप्लाय केली, तर चांगलं वाटलं मला. आणि मॉइश्चराइज पण आहे त्याच्यामध्ये, पिलग्रिमचं आहे. बघू, पहिल्यांदाच घेतलंय मी, पण छान वाटलं मला. म्हणजे कुठल्याही मेकअप मध्ये आपण ते यूज करू शकतो. सो गाईज, आता इथपर्यंतच. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि कंटिन्यू राहा, आणि असंच तुमचं प्रेम माझ्यासोबत राहू द्या. अजून मला हे बोलायचं होतं, आज माझा संडे अशा प्रकारे गेलेला आहे. तुमचा संडे कसा गेला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अजून तर खूप काही काही आहे, पण प्रत्येक वेळी कॅमेरा अँगल घेऊन शूट करणं किंवा प्रत्येक वेळी दाखवणं शक्य होत नाही. तर आज एवढंच. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.